हे मित्र 5 वाजून गेलेले आहेत आता आणि मी एकदम धाराला आलो आहे डोंगराला वरती धाराच्या खाली गाळ्याला गाय आहेत वरती माझ्या. कमीत कमी गाव सोडून 2-2.5 किलोमीटरवरती आलो आहे मी. हे का दम लागला आता भरपूर. आणि खाली इकडे असा गावाचा परिसर दिसतोय वरून खाली पाहिल्यानंतर. ह्या खाली गाव, झाडी आता भरपूर हे व्हायला लागली झाडातून धुक्यामुळं. नाही तर इकडं तोरणा, शेंगड, राजगड हे गड दिसले असते सगळे, पण ते सगळं धुकं बसले दाराला रस्त्याला. हे का लास्टवरती आलो आहे आता आपण. चाललो गाया कुठं गावत्यात आल्या असतील वरती आता ह्याच्यावरती चरायच्या ह्याच्यावर. हे ह्या डोंगराला कंटाळा येतो एकदम चढून चढून चढून. अशी परिस्थिती आहे. पाऊल वाटा आहेत गायांच्या. पलीकडं डोंगर दिसतात सगळे. संध्याकाळचा टायमिंग झाला आहे. पूर्वी ह्या टायमाला टाईम झाला, लहान होतो आमचा पहिल्यापासूनच गुराचा धंदा आहे. गुरं घरी निघायच्या टायमाला पाव वाजवायचो आम्ही वरती इथं डोंगराला राहायला. दुखठात असा पाव वाजवीत एकामागे एक अशी सरळ रांगेत गाया चालायच्या त्या डोंगराला वरती असायच्या. दुखठात गुरं आवाज देत जायचा. आत्ताच स्वरात बारीक बारीक पाऊस पडून गेलाय आणि हे झाले. हे का पूर्वी ह्या ठिकाणी अत्यंत पूर्वजांची कधी 100-50 वर्षापूर्वी, 100 वर्षाच्या पूर्वीचे इथं लोक सांगतात. ह्या ठिकाणाला न्हाव्याचं गारठाणा म्हणला जातो, कारण इथं असे दगड आहेत, हे बिथाड आहेत. हे न्हावी लोक राहायला होती तिथं, न्हाव्याचं गारठाणा. हे का तर काय त्याच्यात जुनं काय वाटतं. जुन्या ह्याच्यात आल्यानंतर पाणी कुठं, गाव कुठं, लाईट नाही, माणसं म्हणून राहत होतीत का जनावरं म्हणून राहत होतीत, हे आता प्रश्न आहे. हा काय असेल हे. बघा त्यांच्या दगडीचा खाली पाया दगडाचा. हो खोटं वाटेल, कसली भयानक परिस्थिती असेल. का माणसं या डोंगरात राहत होती. तर त्यावेळेला काय असायचं, नाचणी करायची या डोंगरातनी. आणि मी आता गायाने यायला अशा गाया असायच्या. हे बघा हे असे बिथाडं 2-4 गारठाणे आहेत तिथं दगडीचे केलेलं. आणि त्याच्यावर म्हणजे आम्ही जसं केलं आहे खाली कोडाचं हे करायचं, पाया ओल येणार नाही म्हणून दगडी लावायच्या आणि साईडनी कुड घालायचा कारवीचा. हे बघा पार इथपर्यंत येतं ती गारठाणे. हे बघा ही घराची त्यांची ओळख दगडाची. हे बघा हे असं आहे. अरे मित्रांनो, जर पूर्वी त्यांची लहान मुलं, त्यांची कुटुंब काय काय करत असतील ती लोक, बारकानली पोरं त्यांची कशी वाढली असतील याच्यात. आमचंही तसंच आहे. डोंगरात बसतात हे समोर धाराला 10 मिनटं चालत गेलो तर धारेवरती हे समोर सगळा कारवीचा परिसर आहे. त्यावेळेला पूर्वी आमच्या आजी आजोबा सांगायचे
इकडे हे नव्हतं, झाडी कमी होती आणि ही लोक गाय घेऊन राहायची वरती. त्यांच्या ह्या ठिकाणाला नाव दिलेली चांगल्या घराचंही होतं. ह्या दगडी आता आलोय गायांजवळ. आता एक दिसली गाय. ह्या अशी परिस्थिती. आता ह्या झाडांमुळं नाही, हे बघा हे दगडांचं कुंपण केलेलं होतं. संध्याकाळच्या टायमिंगला हे बघा कशी जोगून सरून ही शांत सगळी उभी राहिल्यात, आहे का. हे त्या गारठं होतं पहिलं, सगळे एका जागेवर. आता मी आलो नसतो तर एखाद वेळा आली बी नसतीत खाली. रात्रीचं बिबट्याची भीती असते. हे बघा हे कालवड बिबट्याचं शिकार होऊ शकतं. समोर पांढरी कालवड आहे. हा इकडे गोरा आहे पांढरा, तेव्हा चाललाय तो, शिकार होऊ शकतात. इकडे कालवड एकटीच सरती, तिचं बागलं नाही अजून. हे डोंगर केवढा उंच आहे, एवढ्या वर येऊन ती हे बघा भरपूर त्यांचं बागलं आहे. आता हा गोरा आहे, ही कालवडी आहेत, ही म्हातारी गाय राजा. हे बघा हे